शेतकऱ्यांसंग चर्चा केली, नाना संघ चर्चा केली किंवा नाना कार्यकर्त्यांनी केलं. आम्हाला सरळ सांगितलं गड्डे दाबायचे, आमचा गड्डे दाबायला विरोध नाही, अजिबात विरोध नाही. गड्डे दाबायला आता चालू करा, आमचा विरोध नाही. आणि माती नाही पडली पाहिजे गड्ड्यात माती टाकल्यावर रातभर आम्ही का पेशंटच वाद बसा का? त्या दिवशी एक माणूस मला 2 तास फोन करत होता आम्ही पोलीस स्टेशनला, एक नाही हजर झाला. आणि आज हे ताफ्या सगट आले, काय कारण? इथं फक्त पैसा चालतो का? 2 तास झाले, एक माणूस मरून पाडा दुधडला, 2 तास पोलीस एक नाही आलं. आणि आज तुम्ही ताफ्या देऊन राहिले, फक्त शेतकऱ्याला करतात का? शेतकऱ्याला मारायचं तुम्हाला? अरे इथं रोडवर मरून पडून राहिले तर कोणी येऊन नाही लागत. कोणी शेतकरी तुला नानांनी आमची इथं दगडावर पळून गेले राव. फक्त तुम्हाला हाव म्हटलेलं तिथं टेकडावरती म्हणणार विरोध नाही म्हणून इथं 2-2 नारळ फोडत नानाची वरून टाकते, नाना फोडत नाना वरून टाकते ना. येते नाना तिथं. नाना गड्डे दाबाय करता आलते, नाना रोड करायला नव्हते आले. नानाला सांगितलं फक्त गड्डे दाबायचे. चला दिलं की माणसं 2-2 तास रोडवर मरून पडून राहिले. आणि इथं यायला पोलीस ताफ्यात बंदोबस्त देऊन राहिले. शेतकऱ्याला मारला आले काय? तुम्हाला तीनदा सांगितलं साहेब, आता हे शेवटचा टाइम आहे. शेतकऱ्याचा उद्रेक होऊ लागला. तुम्ही नानाचं ऐकायला आले, शेतकऱ्याचं ऐकणार आहे. आणि मग आम्ही सांगितलेलं ना अगोदर. तुम्हाला काय सांगितलं की जे करू देणार त्यांचंच करतो. तुम्ही नानाला याला त्याला कशाला आणता? कायद्याने करा ना, कायदा आहे ना, कायदा आहे ना, कायदा आहे का नाही? तुम्ही प्रेशर इम्प्रेशन दाखवून काम करू नका, मेहरबानी करून. कायद्यानं जर होत असेल तर आम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. असं नाही चालत राहा. हा, आम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. सध्या हाऊस चालू आहे. हे पोलीस बंदोबस्तात गुत्तेदाराचे माणसं म्हणून आलेले, हे कर्मचारी आहे, हे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहे. यांनी पोलीस बंदोबस्तात इथं शेतकऱ्यावर हे प्रेशर आणण्याकरता इथं आलेले. हाऊसचं काम चालू आहे. ही रेकॉर्डिंग हाऊसला पाठवा. आमच्या दुधाड्याचे परवा एक व्यक्ती अक्षरशः 2 तास रोडवर पडलेला होता. पोलीस स्टेशनला फोन करून पोलीसवाले आले नाही. इथं एका मिनिटात गुत्तेदाराकरता पोलीसवाले हजर आहे, प्रशासन हजर आहे, सगळे हजर आहे. माणसं मेले त्याच्याशी काय घेणं नाही. फक्त गुत्तेदार आपल्याला काहीतरी देणं लागतो. तो गुत्तेदारच पीएम आहे. त्याला आजपर्यंत 10 वेळेस सांगितलं बाहेर तोड. तुला किती वेळेस सांगितलं? तू तिथं नव्हता जयपूर पाटीवर? माहिती नाही का? हिंदी बोलतो का रे? मराठी बोल. पोलीस बंदोबस्त चालले, माणसं मरून राहिले तिथं नाही पाहिजे. चला पा पुढे आता कोणी देत असत पा. आमची काही नाही, आमच्याकडे बापाची माणसी साऱ्या रोडवर आओ बोलाऊन का करो ना. हम थोड़ी उनके मालक है. वो अगर दान पत्र लिख के देते उनकी जमीन का तो हमको तो रोड बी तेव्हा झालेला होता. तेव्हा नाईक साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा येणार होते म्हणून अर्जंट रोड झालेला आहे. कुठल्याही याचा नकाशा वगैरे कुठलाही नाही. अर्जंट मध्ये रोड केलेला आहे. रोड तिकडून बांधी त्या साईडला. इथं कुठलाही रोड नाही, कुठला सेक्टर नाही, मायनस नाही, काही नाही. 2 किलोमीटर पर्यंत कायद्यात बसणारच आणि ते रोड कोणत्या बाजूला मग कायद्यान करा. कायदा आहे की कायद्याची बैठक आहे ना. आज हे बैठक कर बैठक
आले म्हणजे आहे.